राम राम मंडळी, आजच्या मनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला मग सुरू करूया. शॉपवरती आल्यानंतर फटाफट भाज्यांचा सेटअप केला. ह्या शॉपवरती हे बसणार होती, मी मम्मीच्या शॉपवरती बसणार होती. पप्पाने मस्त साबुदाणे बनवून आणलेले. दुपारी शॉप बंद केल्यानंतर मी कोणगाव पोलीस स्टेशनला गेलेली, पण आज पण माझं काम नाही झालं. त्यानंतर हार घेतला आणि मी डायरेक्ट निघाली वॉशिंग सेंटरला, कारण की आमची आज गाडी आलेली. मग गाडी वॉश होत होती, तोपर्यंत माझा इथं टाईमपास चाललेला आहे. कसा दिसतोय माझा टाईमपास. त्यानंतर मी मंदिरात गेली, पूजा करायला सुरुवात केली आणि एक नारळ गाडीसाठी आणि एक आईसाठी आणलेलं. आणि आजच पूजा करायची होती, कारण की आज मंगळवार होता, आपल्या आईचा वार होता आणि मम्मा नव्हती, तर मला पूजा करायची होती. मम्मा गेली होती गावी, मग पूजा करायला घेतलेली होती. फटाफट आम्ही पूजा करून घेतली. त्यानंतर मस्तपैकी नारळ फोडला, आतमध्ये जाऊन डिक्कीची वगैरे सगळ्याच गोष्टींची पूजा करायची असते, तर सगळ्याच गोष्टींची मी पूजा केली. मम्माने जे मंत्र सांगितलेले ते मी मंत्र बोलत होती. पूजा केल्यानंतर बघा आमचा सोनपरा कसला रावच दिसतोय ना. अशी आमच्याकडे 2 गाड्या आहेत आणि एक छोटीवाली आहे. तर एक मोठीवाली गाडी जी अशी वाली तर माझा भाऊ चालवतो आणि ही एक ड्रायव्हरसाठी घेतलेली आम्ही. मग माझा इथं चाललेला हा आरसा माझा फेवरेट झालेला. 3 आरसे होते, पण माझे फोटो फक्त ह्याच आरशामध्ये काढलेत मी, कारण की हा माझा जास्त फेवरेट झालेला. मग संध्याकाळी आल्यावरती मी मस्तपैकी शॉप ओपन केलं मम्माचं, आणि मी जास्त क्लिप घेतल्या नाही, कारण की मम्माच्या शॉपवरती ना जरा जास्त गर्दी असते संध्याकाळी, म्हणून मी एक पण क्लिप घेतला नाही. पण ही क्लिप मी घेतली आहे. त्यामध्ये बघा मी कशी दिसते. नक्की सांगा. माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगा. उद्या आपण परत भेटू. बाय बाय.